आणि आता बातमी आहे मुंबईच्या शाळांसंदर्भातील पालक आणि शिक्षकांचा विरोध कायम आहे। पायाभूत सुविधांचा अभाव असून यामुळे मुंबईमधील 2 सत्रांमध्ये चालणाऱ्या शाळा जूनमध्ये जुन्या वेळापत्रकानुसारच सुरू होणार आहेत। काही शाळांनी याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवले। पूर्व प्राथमिक आणि 5वी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरवता येणं शक्य नसल्यामुळे जुन्याच वेळापत्रकानुसार शाळा सुरू होतील असं कळवण्यात आलंय। मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांच्या ठिकाणी एकाच इमारतीमध्ये केजी पासून 12वी पर्यंतचे वर्ग भरवले जातात। अशा ठिकाणी वेळांबाबतचे नियम पाळणं हे शक्य होणार नाहीये। गेले 2 महिने मुंबईमधील शाळांच्या बैठकांमध्ये या प्रश्नावर चर्चा होते। दरम्यान यावर एक नजर मारूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मुंबईमधल्या शाळांच्या वेळेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मुंबईमधील शाळांच्या वेळेच्या नियमांमध्ये शिथिलता आणावी यासाठी राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आलाय। सध्या तरी वेळा पाळण्याबाबत राज्य सरकारचं धोरण फारसं सक्तीचं नाहीये, मात्र याबाबत स्पष्टता हवी अशी शाळांनी मागणी केली आहे। ज्या शाळांना वेळेचे नवे नियम पाळणं शक्य नाही त्यांना त्यातून सवलत देणार, मात्र संबंधित शिक्षण अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल। शालेय शिक्षण विभागाच्या आदेशामध्ये तसा उल्लेख करण्यात आलाय, मात्र पुरेशी स्पष्टता नसल्याची महामुंबई शिक्षण संस्था संघटनेच्या सहकार्यवाह यांनी माहिती दिली आहे। तर आपण पाहिलेलं आहे मुंबईतील शाळांच्या वेळेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आलाय।